मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, मागील 20 वर्षात याहू, डकडकगो, बिंग सारखे सर्च इंजिन आले, पण गुगलला कोणी हरवू शकलं नाही. गुगल अजूनही सर्च मार्केटवर 90% राज्य करतं. पण आता एका भारतीय तरुणाने गुगलचं साम्राज्य डगमगायला सुरुवात केली आहे. हो, तो आहे भारतीय तरुण. मायक्रोसॉफ्टकडे $1 ट्रिलियन साम्राज्य, बिंग सारखं सर्च इंजिन, तरीही गुगलला हरवू शकलं नाही. ओपन एआयने ChatGPT लॉन्च केलं, त्यामुळे गुगलला पहिल्यांदा खरा धोका वाटला. पण गुगलनं लगेचच सज्ज झाला आणि बर्ड, जेमिनाय सारखे मॉडेल्स काढली. मायक्रोसॉफ्टनं 200 एम्प्लॉय असलेल्या ओपन एआय मध्ये 50% पार्टनरशिप केली आणि आपल्या सर्वच प्रोडक्टमध्ये ChatGPT आणलं. कोपायलट लॉन्च केला. सगळं झालं तरी गुगल विरुद्ध उभं राहू शकेल हे जवळपास अशक्य वाटत होतं. आणि इथेच एंट्री होते अरविंद श्रीनिवासची. IIT मधून पास झालेला, ओपन एआय आणि गुगल डीप माइंड मध्ये काम केले एक साधा भारतीय तरुण. त्याच्याकडे स्वतःच एआय मॉडेल बनवायला पैसे नव्हते, पण त्याच्याकडे डोळस दृष्टिकोन होता. आणि या डोळस दृष्टिकोनामधूनच त्याला ChatGPT मध्ये 2 त्रुटी दिसल्या. एक पहिली, रिअल टाइम मध्ये ChatGPT माहिती देत नाहीये, आणि दुसरी, सोर्सेस दाखवत नाहीत. आणि या 2 त्रुटींवरूनच जन्म झाला, तो म्हणजे परप्लेक्सिटी AI. परप्लेक्सिटी हे स्वतःचं महागडं मॉडेल न बनवता आधीच तयार असलेले मॉडेल्स वापरतं. त्यांना जोडलं आणि AI व सर्च इंजिन याच्यामध्ये ब्रिज तयार केला. नमस्कार, तुम्ही पाहताय रियालिटी चेक विथ सुनील. आणि तुम्हाला माहितच आहे, जे आपण खरं आहे तेच दाखवतो आणि खरं आहे तेच सांगतो. फक्त 2 वर्षात परप्लेक्सिटीने 6% मार्केट शेअर घेतलेत. iOS ऍप स्टोअर मध्ये टॉप 6 मध्ये पोहोचलेला आहे. जे बेझॉस, सॉफ्टबँक, एनव्हिडिया यांनी यामध्ये गुंतवणूक केली आणि फक्त एकाच वर्षात परप्लेक्सिटी $520 मिलियन वरून $9 अब्ज पर्यंत पोहोचलेला आहे. पण गुगलला हरवणं अजूनही खूप कठीण आहे. कारण क्रोमचं 68% आणि सफारीचं 17% मार्केट गुगलकडेच आहे. गुगल दरवर्षी ऍपलला अब्जावधी डॉलर्स फक्त सफारीमध्ये गुगल डिफॉल्ट ठेवण्यासाठी, म्हणजेच गुगलचा किल्ला अजूनही खूप मजबूत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, परप्लेक्सिटीची गोष्ट आपल्याला एकच शिकवते, जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करायची असेल तर त्याची कमकुवत बाजू आपण शोधली पाहिजे. मोठ्या लोकांनी जिथे लाखो करोडोंचा खर्च केला, जिथे स्मार्ट लोकांनी शॉर्टकट इनोव्हेशन करून पुढे गेले. आणि जर तुमच्याकडे डोळस दृष्टिकोन असेल तर तुम्ही गुगल सारख्या दिग्गजांनाही चॅलेंज करू शकता. तर प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटतं, परप्लेक्सिटी खरंच गुगलला हरवू शकेल? कमेंटमध्ये सांगा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण अजून पुढे येणार आहे अशा भरपूर आणि भन्नाट गोष्टी. धन्यवाद.